अगं तू दीपाली ताईचा व्हिडिओ बघितला का? मी माहितीये का दीपाली ताईचा व्हिडिओ बघितला. UPI बद्दल काहीतरी माहिती सांगत होती. खरं सांगू का मला काहीच कळलं नाही. म्हणजे मला UPI कसं वापरायचं कसं काय करायचं काहीच कळत नाही. तुला माहिती आहे का? आणि हो जर तुला माहिती असेल तर तुला हे पण माहिती असेल की कसं ते रजिस्ट्रेशन करायचं. बरोबर आहे मागे सांगितलं होतं ना तुम्हाला. UPI वरती रजिस्ट्रेशन करणं खूपच सोपं आहे. मी 3 दिवसापूर्वीच रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामुळे त्याची प्रक्रिया अगदी चोख लक्षात आहे बघ माझ्या. मी सांगते तुला. पहिल्यांदा तुझ्या मोबाईलवरती भीम ॲप डाउनलोड कर. बरं. तुझ्या बँकेच्या खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक्ड आहे तो तिथे टाक. त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP आला म्हणजे तुझा व्हेरिफिकेशन मोबाईलचं झालं असं प्रूव्ह होईल. त्याच्यानंतर तुला एक पासकोड सेट करावा लागेल. तो पासकोड तुला लक्षात ठेवावा लागेल कारण तू जेव्हा जेव्हा UPI ॲप ओपन करशील तेव्हा तेव्हा तुला तो पासकोड टाकावा लागेल. 2 4 नाही चुकतीयस तू. हा पासकोड कुणालाही कळता कामा नाही. हा पासकोड फक्त तुला आणि तुलाच माहिती पाहिजे नाहीतर तुझी फसगत होईल. हो बरं झालं सांगितलं ते. आता बघ तुझा मोबाईल नंबर ज्या खात्याशी लिंक्ड आहे ते बँकेचं खातं तुला UPI ID बरोबर जोडायचं आहे म्हणजे तुझा UPI ID तयार होईल. अरे वा हे तर फार सोपी आहे. पण हे सगळं झाल्यानंतर मला हे सांग की पैशांची देवाणघेवाण कशी करायची? थांब मी सांगते तुला. UPI द्वारे पेमेंट करण्याचे 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत QR कोड स्कॅन करून. ठीक आहे. तुम्हाला ज्या माणसाला पेमेंट करायचं आहे त्याचा QR कोड स्कॅन करायचा. तुम्हाला जी रक्कम द्यायची आहे ती रक्कम टाईप करायची. त्याच्यानंतर तुमचा पिन कोड टाकायचा आणि झालं तुमचं पेमेंट. कधी कधी हे दुसऱ्या पद्धतीनं पण करता येतं. काही दुकानदारांकडे POS मशीन असते. ते दुकानदार तिथे लगेचच QR कोड तयार करतात आणि तुम्हाला फक्त तो QR कोड स्कॅन करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला जी रक्कम द्यायची आहे ती रक्कम तिथे आपोआपच येते. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा पिन कोड टाकायचा आणि बस झालं तुमचं पेमेंट. अरे वा सोपी आहे. आता दुसरी पद्धत UPI ID. ज्या माणसाला आपल्याला पेमेंट करायचं आहे त्याचा UPI ID तुम्हाला माहिती आहे. तो UPI ID टाकायचा. ज्या माणसाला तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याचं नाव आलंय की नाही याची खात्री तुम्हाला करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी रक्कम द्यायची आहे ती रक्कम टाईप करून तुमचा पासकोड टाकायचा. झालं पेमेंट. अरे वा हे तर फार लगेचच होईल हे की नाही. आता तिसरी पद्धत म्हणजे मोबाईलद्वारे. ज्या माणसाला आपल्याला पेमेंट करायचं आहे त्याचा मोबाईल नंबर आपण तिथे टाईप करायचा आहे आणि ही खात्री करून घ्यायची की ज्या माणसांना आपण पेमेंट करतो आहे त्याचं नाव खाली येतं आहे की नाही ते बघायचं आहे. त्याच्यानंतर जी रक्कम द्यायची आहे ती टाईप करायची. आपला पासकोड टाईप करायचा आणि बस झालं पेमेंट. अरे वा बघितलंस मयुरी. तुझे किती हजारांचे व्यवहार असतील ना तरी असे एका क्लिकद्वारे ते होऊन जातात. तुझा वेळही वाचतो आणि तुझं कामही वाचतं. अरे वा ताई किती सोपं आहे ना. बरं झालं तू आज मला भेटली. तुला सगळं विचारून घेतलं आहे की नाही. मी आजपासूनच UPI वापरायला सुरुवात करते. बरं